आपण स्वीकारावा. समाधानजी रसाळ यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. समाधानजी रसाळ यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तरी ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात आपण सेमजी खरत यांचा आवाज. जिथे मॅचला सुरुवात झाल्या. एका बाजूला रिहानी स्पोर्ट नावाकाडी संघ पहिल्यांदा बॅटिंग करायला आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना अमोल नीरज 11 उल्वे संघ पहिल्या चेंडूवर झेल सोडला. त्यामुळं थोडीशी डोकीडुकी ठरली आहे ती अर्थातच उल्वे संघाला. हॅलो, थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर यांना आपण ऐकलं पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि आता लगेच पुढच्या मॅचला आपण सुरुवात केली. रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी आणि त्यांना फाईट करतोय अमोल नीरज 11 उल्वे. अमोल नीरज 11 उल्वे संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी तुम्ही रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी संघाला पाहताय. बॅट्समन प्रीत आणि त्याच्या सोबतीला राज मैदानाच्या आतमध्ये हे सलामीचे 2 विस्फोटक खेळाडू. मागील मॅच मध्ये हव्या तितक्या रन्स झाल्या नव्हत्या. जसंही टीमला आपण पाहिलं मोरावे संघानं सामना जिंकला. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे ही देखील मॅच तेवढीच महत्वाची आहे. अमोल नीरज 11 उल्वे आणि आज जवळजवळ 2 उल्वेचे संघ मोरावे उल्वे नोड परिसरातील आज बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महेश स्पोर्ट्स सेलगर, तदनंतर रॉयल उल्वे, मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघानं अगोदरची मॅच जिंकली. गोलंदाज तयार चंदन मडवी पुढे टाकलाय बॉल. लाईन पाहूया. अंपायर्स वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स न धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 रन. एका धावेने धावफलकावरती भर पडेल. धावा झाल्यात आतापर्यंत 2 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 षटकांची मॅच. सुरुवातीचे सामने 5 ओव्हरचे आहेत आणि त्याच्यानंतर 4 षटकांची मॅच राहील. विनर वर्सेस विनर. परंतु सध्या सुरुवातीला लाईन मध्ये फ्रेश मॅचेस आपण कव्हर करतोय. शॉर्ट पिच बॉल गॅप मध्ये खेळलाय. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला वेगाने आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 पूर्ण केले. पाहता पाहता दुसरी धाव देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण करतायत दोन्ही खेळाडू. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 4 धावा. सुरुवात चांगली म्हणूया कारण सिंगल डबल कडे लक्ष वेधले खेळाडूने. राज डावकऱ्या त्याचा खेळाडू आहे. विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि पॉवर प्ले मध्ये स्पेशल तो बॅटिंग करतो आणि सध्या तशी बॅटिंगची आवश्यकता राहील. पुढे टाकलाय बॉल. आणखीन एक चांगला चेंडू. खेळाडूला बीट करून निघालाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. थांबवतील का बॉलला? ओ, प्रयत्न चांगला केलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब केलाय पण तो चला बॅकअप दिलं त्यामुळे रन्स मिळतील. इथे 2च रन धावा. या 2 धाव्याने संघ पोहोचलाय 6 वरती. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 6 धावा. शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं हे षटक. 6 धावा धावफलकावरती. गुलाबी थंडीमध्ये आज दुसरी रात्र आपण एन्जॉय करतो. 9:28 थोडी घाई करा खेळाडू कारण आज जवळजवळ 2:30 वाजता स्पर्धा पूर्ण व्हायलाच हवी ही आयोजकांनी सूचना दिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बैठक स्ट्रोक खेळायचा होता परंतु ते जमलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ राहिलाय चंदन मडवीच्या नावावरती आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती अवघ्या 6 धावा. आणि पहा याच्यानंतर पुढचा सामना होणार आहे चिर्ले चॅलेंजर्स टीम आणि त्यांच्या विरोधात महेश स्पोर्ट्स शेलगर. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज व्हा. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला मी विनंती करतोय. चिर्ले चॅलेंजर्सचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. पुढच्या मॅचला मजा येईल.
आमचे आयोजक चिर्ले चॅलेंजर्स एक चांगला संघ आहे. शेलघरच्याच क्रीडांगणामध्ये जाऊन सार्थकनं 2 व्हीलर बाईक जिंकली. तिथे दमदार परफॉर्मन्स या टीमचा पाहायला मिळाला आणि त्यांच्याच विरोधात आज महेश स्पोर्ट शेलघर टीमच्या विरुद्ध चिर्ले चॅलेंजर्स पुढची मॅच खेळेल. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. कितपत बॅट्समन शांत राहतील. प्रीत तयार आहे. या खेळाडूला हार्ड हिटर या टीम कडून संबोधलं जातं. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 6 धावा. ओ मिस टायमिंग. फटका फसलाय. कॅचची संधी खेळाडू पोहोचलाय आणि लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक मानव त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्याकडून ही चुकी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. इथे फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. प्रीत आणि त्याच्या सोबतीला राज. स्कोर पोहोचला 7 बॉल नंतर 8 वरती. 30 बॉलची मॅच आहे आणि 30 बॉल मध्ये कमीत कमी 50च्या पुढे गेल जायलाच हवा आणि तेवढ्या धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये दबाव तुम्ही वाढवू शकता. ओ खडे खडे स्ट्रोक. मागील बॉल वरती कॅच सोडलाय आणि आता लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवलाय बॉल. बॅट्समन प्रीतच्या बॅट मधून पहिला षटकार. दिला बॉल आणि त्यामुळे समोरच खेळलेत बॅट्समन. व्ही शेप मध्ये दमदार फटका. 6 धावा आणि इथे आक्रमण करण्यास सुरुवात केली आता नावाखाली टीमच्या खेळाडूने. आणखीन एक ऑन साइडला तडाखा. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड लाईनच्या दिशेनं. हाय अँड हँडसम क्रॅकिंग सिक्सर. चेंडू गेलाय ढगात. स्टान्स किती चांगला आहे प्रीतचा. उभा राहिला आणि त्याच्यानंतर कडे कडे स्ट्रोक. बाउंड्री पार. दणदणीत षटकार. 2 बॉल 2 षटकार. फार लांब लचका स्ट्रोक होता. बाउंड्रीच्या प्रचंड दूर फेकला आणि 6 धावेनं धावफलक मुसंडी मारत असताना 9 बॉलचा खेळ संपलाय आणि 9 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 20 धावा. बेधुंद फटकेबाजी. अफलातून फटकेबाजी. मागील 2 बॉल 2 षटकार. दबाव वाढवलाय दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र मडवीवरती. 3 बॉल मध्ये महेंद्र यांनी 14 धावा मोजल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स चंदननं फक्त 6 दिल्या. पण दुसऱ्या ओव्हरला चोप देत असताना प्रीतला तुम्ही पाहताय. आणखीन एक चांगला फटका मिड विकेट मध्ये टोळावलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. रन्स मिळेल एक सिंगल. आता गोलंदाजानं मोकळा श्वास सोडला असेल कारण मागील 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले. थोडीशी खराब गोलंदाजी महेंद्र यांची पाहायला मिळाली. कारण जर तुम्ही समोर गोलंदाजी करताय त्या देखील उभा राहून टान्स स्टेट ड्राईव्ह करणाऱ्या खेळाडूला तर ते विपरीत राहील. आणि त्या प्रीतनं काय दमदार बॅटिंग केले. 2 षटकांना स्कोर पुढे नेलाय. 21 वरती धावा. 1.4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आगमन होताना पाहायला मिळते. ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली आदरणीय सन्माननीय चैतन्य गोवर्धनजी पाटील साहेब यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे आपलं या पण मंचावरती. रन्स इथे देखील मिळेल एक सिंगल. काल देखील त्यांचं आगमन या मंचावरती पाहायला मिळालं. जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड चैतन्य दादा पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत राहील आपलं देखील. प्रचंड प्रेम प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिलं. अगदी अप्रतिम नियोजन. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा. 4 रात्रीमध्ये संपूर्ण लॉट्स आपण पूर्ण करतोय परंतु सी लॉट्सचे सामने तदनंतर सेमीफायनल फायनल या शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. रन्स मिळेल एक सिंगल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 रन्स. ऑन दी स्क्रीन तुम्ही पाहताय समाधान शेटमाळी साहेब एक या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि या मगाशीच विपुलजी सरनी उल्लेख केला की साधी राहणी उच्च विचारसरणी सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग मोठ्या विचारसरणीचं नेतृत्व म्हणून समाधान शेटमाली साहेबांना पाहिलं जातं. त्यांच्या समोर तुम्ही चैतन्यजी पाटील यांना पाहताय जे जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगडचे सभासद आहेत आणि महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षाचे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून चैतन्यजी पाटील यांना संबोधलं जातं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन दी स्क्रीन त्यांना आपण पाहतोय. पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. महेश स्पोर्ट शेलघर टीमचे कॅप्टन पहा जर 5 ओव्हर्स पर्यंत तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचला नाहीयेत तर पॅनलाइज केलं जाईल. काल कोपरवली आणि बेलवली मध्ये ही घटना घडली. 4 षटकांचा सामना त्यांना खेळावा लागला. 1 ओव्हरची पॅनल्टी बसते. त्यामुळे महेश स्पोर्ट शेलघर या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घ्या. आपण
ज्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या काटेकोरपणे तुम्ही फॉलो करा. धाव फलकावरती 2 ओव्हरमध्ये 23 धावा, 18 बॉलचा खेळ राहिलाय. येणारे 18 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 संकेत भोईन का विकेटचं संकेत देतील, कारण विकेट्स आलीच नाही आतापर्यंत आणि विकेट जर आले नाही तर एक चांगला स्कोर बनवू शकतात. पार्टनरशिप 2 ओव्हरमध्ये 23, त्यामध्ये प्रीतच्या 17 धावा, राजच्या वैयक्तिक 5 रन्स. पुढे टाकलाय बॉल, थोडासा फसवलं, कमी गतीनं आला, बॅट वरती पोहोचले नव्हता, बॉल आला नव्हता परफेक्ट, त्यामुळे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल संकेतचा पण पाहिला, डॉट बॉल. धाव फलकावरती 23 रन्स, 23 धावा. आमचे डीजे ऑपरेटर ऑन दी स्क्रीन अगदी एंटरटेनमेंट केले त्यांनी संपूर्ण या स्पर्धेला. आडव्या बॅटने मारलाय फटका, लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, बॉल सीमा पार. प्रीतच्या बॅट मधून तिसरा तडाखेबाज षटकार. एकोणतीस वरती जाऊन पोहोचेल. 2.2 बॉलचा खेळ संपला. 29 धावा धाव फलकावरती. रिहानी स्पोर्ट्स नावाखाली टीमचे कॅप्टन खुश असतील, ज्या पद्धतीने त्यांना स्टार्ट मिळालाय. जशी सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात, दमदार बॅटिंग आणि आता फलंदाजांनी गोलंदाजांवरती हल्ला बोल केलाय. गोलंदाजांना विकेट्स घेण्याशिवाय आता पर्याय नाहीयेत. ही पार्टनरशिप मोठी बनत चालली आहे. दबाव चांगला चलकतोय. थोडासा टप्पा मागे खेचला, लाईन मध्ये परिवर्तन केलं, पण तो अंपायर्स वळतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. धाव फलक पोहोचले 30 वरती. ही चर्चा प्रणय सर आपण करतोय की गुलाबी थंडीमध्ये 50 धावा चॅलेंज राहू शकतात. 50 धाव संख्या बनतो, त्याही पेक्षा पुढे जाण्याची चांगली संधी आता अमोल नीरज 11 उल्वे टीमच्या विरोधात. आणखीन एक मोठा फटका खेळलाय, उंच उडालाय, पण तो लांबी पडले, कमी लॉंगॉनला खेळाडू जज करतोय. ओ कॅच सोडलाय. या चुका तुम्हाला मॅच मध्ये दूर करू शकतात. साधा सोपा कॅच होता. फिल्डर अगदी बॉल पर्यंत पोहोचले देखील, पण तो कॅच ते पकडू शकले नाहीयेत. इथे संधी मिळेल प्रीतला, आणि प्रीत देखील हा फटका खेळल्यानंतर पाहतच राहिला की एकदाचा कॅच कधी निसटतोय याची वाट तो पाहत होता. इथे फटका चांगल्या अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढला. एक सिंगल लॉप केला बॉलला, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. ओ काय चपलाई आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करूया. दौड लगावली आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. या 2 धावेनं स्कोर पोहोचेल 34. 34 धावा. हे षटक फार महत्वाचे. इथे चान्स जरूर बनवला संकेतनं, पण तो कॅच सोडला. फिल्डिंग डिपार्टमेंट कडून बऱ्याच वेळा चुका घडल्यात आणि ह्या चुकांवरती कॅप्टन नाराज असतील. थोडीशी घाई करा खेळाडू, विनंती करतो आम्ही या फिल्डिंग डिपार्टमेंटला. वेल तुम्हाला दिला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण व्हायलाच हवेत आणि वेळेवरतीच आज स्पर्धा आपण सुरू केली. जवळजवळ आता 9:30 वाजून निघून गेलेत आणि दुसरी मॅच डी लॉटची आपण पाहतोय. मिस टायमिंग. चला आता संधी आहे. आता विकेट किपर सरसावले, तिथे देखील कॅच सोडलाय. हो नक्की आज करतायत काय उल्वे टीमचे खेळाडू. साधे सोपे कॅच सोडलेत आणि प्रीत सारख्या एका विस्फोटक खेळाडूला तुम्ही चान्स देताय. आणखीन एक कॅच ड्रॉप. धाव फलकावरती आता धाव फलक वेगाने पुढे. एकही डॉट येत नाहीये. सिंगल, डबल, षटकार, व्हाईट बॉल. धाव फलक 35 वरती जाऊन पोहोचले. 2.5 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 35 धावा. पुढच्या मॅच मध्ये आयुष खेळणार आहे इन ऍक्शन मध्ये, त्याला आपण पाहतोय. पुढच्या मॅच मध्ये चिरले चॅलेंजर्स टीम कडे प्रेक्षकांचं लक्ष असेल, कारण घरचा संघ आणि घरच्या क्रीडांगणामध्ये विजय त्यांना हवाय. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, ते जमलं नाहीये व्यवस्थित. बॉल येईल डॉट आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. रिहानी स्पोर्ट्स नावाखाली टीमची धावसंख्या बिनबाद 35 धावा. टीमचे कर्णधार 3 षटकांचा खेळ संपलाय. लक्ष असू द्या, 5 ओव्हर्स पर्यंत आपण वाट पाहू. जर कॅप्टन आले नाही तर आयोजक जी कारवाई करतील त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल. मैदानामध्ये पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर मध्ये 35 धावा.
राष्ट्रीय भाषेतील एक बुलंद आवाज, आगरी भाषेमध्ये त्यांची कॉमेंट्री एक चर्चेचा भाग बनली होती आणि बराच तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. एक बुलंद आवाजाचे कॉमेंटेटर्स आज आपल्याला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहेत, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. रिहानी स्पोर्ट्स नाभाखाडी टीमची धावसंख्या बिनबाद 35 धावा. महेश स्पोर्ट्स शेलघर टीम त्यांना चांगलेच ठाऊक आहे स्पर्धेमध्ये हा नियम. जर आपण शेलघरच्या स्पर्धेमध्ये जेव्हा पोहोचलो प्रणय सर, तेव्हा 12:30च्या अगोदरच ती स्पर्धा आपण पूर्ण केली होती. वेळेवरती स्पर्धा महेश स्पोर्ट्स शेलघरची पूर्ण होताना पाहायला मिळाली होती. गणेशजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय, त्यांचं मनापासून आभार. धाव फलकावरती 35 धाबा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धाबा. चला थोडीशी घाई करा उलवे टीम, कारण प्रचंड वेळ या मॅच मध्ये घेतला जातोय आणि वेळ वाचवायचा आज आयोजकांना देखील. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ समोर मारलाय स्ट्रेट ड्राईव्हचा धडका. बॉल चाललाय थेट चिरले गावामध्ये, सीमा पार, खणखणीत षटकार. मनप्रीत किती बेधडक बॅटिंग करतायत. ओ थोडासा दुखापतग्रस्त, हातातली बॅट त्याने ठेवली केलपट्टीवरती, थोडीशी इजा झाली, पण तू काय भन्नाट बॅटिंग सुरू आहे. तब्बल 14 बॉल मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय. टाळ्या व्हायला काय हरकत आहे प्रीतच्या दमदार बॅटिंगसाठी. रियानी स्पोर्ट्स नावाखाडी टीम. थोडेसे दुखापतग्रस्त खेळाडू पाहायला मिळाले, खांद्याला थोडीशी दुखापत, पण तू चला प्रार्थना करूया की लवकरात लवकर ठीक होतील आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये तोच तडाखा पाहायला मिळेल. गोलंदाजांना चांगला चोप दिलाय. प्रीतचा अहवाल पहा, पहिली मॅच खेळतोय, 34 धावा. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. स्ट्राईक रेट 242, 242 चा स्ट्राईक रेट आहे. दमदार बॅटिंग, 4 षटकार, बिग हिटर, हार्ड हिटर या टीमचा, आणि सध्या तरी षटकारच मारण्याची भाषा त्याने दाखवली. धावफलकावरती स्कोर पोहोचलाय 41, 41 धाबा. 19 बॉलचा खेळ संपलाय आणि 19 बॉल मध्ये 41 धाबा. चॅलेंजर्स टीमचे खेळाडू पास ऑन द स्क्रीन पाहायला मिळतात. पुढच्या मॅच मध्ये चिरले चॅलेंजर संघ खेळेल. फक्त थंब दाखवू नका, तर पुढच्या मॅच मध्ये सामना देखील जिंकून दाखवा. ऑन द स्क्रीन त्यांना पाहताय, सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हसते आणि त्यांच्या विरोधात महेश स्पोर्ट्स शेलघर हा संघ अद्याप पोहोचला नाहीये. कॅप्टन जर तुम्ही मॅच पाहत असाल, जर आला असाल क्रीडांगणामध्ये, तर बाउंड्रीच्या बाहेर थांबू नका. काल कोपरवलीचे कॅप्टन थांबून राहिले स्टेजच्या खाली आणि 1 ओव्हरची कपात केलीत. प्रीतचा हा फटका, मिस टायमिंग, फटका फसलाय. कॅचची संधी, पकडला जाईल कॅच, फलंदाज बाद. फटका देखील चांगला होता, पण तो उंच उडाला, हवेमध्ये संचारला बॉल आणि खेळाडू सरळ हातामध्ये कॅच पकडत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण चंदनला पाहिलं. व्हेरी गुड कॅच चंदन. धावफलकावरती 41 धाबा. 3.2 बॉलचा खेळ संपला. 41 धाबा धावफलकावरती. शिवम मोकल येत आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शिवमला आपण पाहताय, यंगस्टार खेळाडू, वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. विकेट्स आत्ताच पडले, जवळजवळ 20 बॉलच्या प्रतीक्षेनंतर विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. डीजे मॅडी ऑन द स्क्रीन. रायगड मधील एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर. सध्या मॅडी यांचा संघ बामणडोंगरीची स्पर्धा खेळतोय. धावफलकावरती 41 धावा आणि निशांत 11 दादरपाडा संघ बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये पहिला विजय पटकावलाय. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आडव्या बॅटने मारलाय, जागा बनवली आणि त्याच्यानंतर हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून निघालेत. बॉल पकडला आणि फेकेपर्यंत 1 रन्स इथे देखील पूर्ण होत असताना 1 धावेने धावफलक पोहोचेल 42. आमचे कॉमेंटेटर्स अक्षय पाटील सर यांना आपण ऑन दी स्क्रीन पाहताय. नेहमी हसत चेहरा आणि मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक, आगरी समालोचक, त्यांना आपण ऑन दी स्क्रीन पाहतोय. त्यांचा आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आवाज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ऐकू. धावफलकावरती 42 धावा.
एक खेळाडू बाद 42, 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार. सिद्धूचा पुढचा बॉल कमी गतीने टाकताय. स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो सध्याच्या घडीला बरेचसे नियम विपुल सर बदलले. स्टंपच्या मागे जाऊन तुम्ही बॅटिंग करू शकत नाहीये. बॅट तरी तुमच्या स्टंपच्या लाईन पर्यंत असायला हवी, काहीतरी शरीराचा भाग स्टंपच्या लाईन पर्यंत असायला हवा, तरच त्या धावा ग्राह्य दिल्या जातात. आणि जर तुम्ही स्टंपच्या मागे जाऊन फटके खेळाल तर बॅट्समनला त्या रन्स दिल्या जात नाहीत. या देखील गोष्टी आज क्रिकेटमध्ये बदलताना आपण पाहिल्यात. आयुष्य आज हसतच आहे, चेहऱ्यावरती प्रचंड स्माईल ऑन दी स्क्रीन त्यांना आपण पाहतोय. दोन्ही आयुष आणि इथे फटका चांगला आहे. क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय, वेगाने निघालाय बॉल, दन 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 करत बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा पार खणखणीत चौका. संख्येचा वेग वाढलाय. विकेट्स फक्त एक आली. प्रीतनं दमदार बॅटिंग करून दिली, स्टार्ट दिला आणि आता विस्फोटक बॅटिंग राज यांना करायची आहे. कारण शेवटचे काही बॉल राहिलेत. 9 वरती बॅटिंग करतायत राज. शॉर्ट पिच बॉल, टप्पा बॉल होता, इथे हवं तितकं तालमेळ नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, का रनआउटची संधी मिळेल. ओ खेळाडू सांगतात आणखीन टप्पा थ्रो यायला हवा होता, उंच केला थ्रो, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण केल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस रियानी स्पोर्ट्स नावाकडे टीमची धाव संख्या 1 खेळाडू बाद 48 धावा. रोहित मात्रे एन्जॉय करतायत संपूर्ण या स्पर्धेला, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बेस्ट ऑलराऊंडर दिगोडेचे ऋतिक कोहली हे देखील मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यदवंश यादव यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि जयेश मात्रे ज्यांनी महेश स्मृती गावदेवी गावठाण या टीम मध्ये ते देखील खेळतील, परंतु उरण प्रीमियर लीग मध्ये आणि सध्या ते हायफाय जागेवरती बसून मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करू. पाहत राहा, पहा स्क्रीनवरती सार्थक घरत, बायकर मॅन, युवा खेळाडू. आणि पुढच्या मॅच मध्ये सर्वांनाच अपेक्षा आहे की सार्थकच्या बॅट मधून तशीच बॅटिंग व्हायला हवी. प्रथमेश त्यांच्या समोर आहे. प्रथमेशनं काही सामने टर्निंग पॉइंटचे जिंकवलेत बॉलिंगच्या जोरावरती, त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. तो तिसरा कोण होता तो आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. अगदी ओमकार माली यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. सध्या ते ऋतिक रोशनचं पिक्चर तो जादूची भूमिका सध्या त्यांना आपण पाहताय. धूप, पुढच्या मॅच मध्ये धूपची गरज आहे. इथे फटका पाहू शकाल, चांगला स्ट्रोक खेळला, लॉंग ऑफ मध्ये सरसावला बॉल, खेळाडू 1 रन्स कंप्लीट, थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, 2 धावेनं धाव फलक 50 पूर्ण झाल्यात. रिहानी स्पोर्ट्स नावाखाली टीमचं अर्धशतक कंप्लीट, ज्यामध्ये प्रीतचं महत्वाचं योगदान आहे. राजनं चांगली बॅटिंग केली, 11 वरती तो खेळतोय. शिवम मोकल 2 बॉल 3 धावा. यंगस्टरला संधी दिली, प्रमोट केले लवकर शिवमला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमच्या कॅप्टनला लास्ट वॉर्निंग, जर कॅप्टन आता आले नाहीयेत तर आयोजक जी कारवाई करतील ती तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमला आपण टॉस विन देऊ लगेच. आणि काल देखील ही सूचना दिली आम्ही आणि हे नियम काल देखील पाहायला मिळालेत. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमचे कॅप्टन ओव्हर संपण्या अगोदर लगेच या. जर आपण ग्राउंड मध्ये पोहोचला तर आता पहा फक्त 4च बॉल राहिले, धावत पडत या आपण. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, फटका चांगला स्क्वेअर केलाय, फटका क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. पण तू जर प्रणय सर विचार केला तर प्रीत बाद झाल्यानंतर कुठेतरी धाव फरकामध्ये फरक पडलाय. कुठेतरी जास्तीत जास्त जो आक्रमण करत होता प्रीत, तो बाद झाल्यानंतर थोडंसं थांबवलंय फलंदाज डिपार्टमेंटला, चान्स देत नाहीत. आता चांगली गोलंदाजी, शेवटचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही मयूरला पाहू शकता. अमोल, नीरज 11 उलवे टीमचे हे गोलंदाज. पुढचा बॉल, ओ लूक दिला हेलिकॉप्टर आणि तो फटका फसलाय. कॅचची संधी, इथे देखील कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 झाल्यात. का तिसऱ्या धावेसाठी निघतील खेळाडू, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय पण तो धोका होईल ओळखला आणि त्यामुळे 2च धावा. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमच्या कॅप्टनला लास्ट पुकार, 2 शेवटचे बॉल शिल्लक आहेत. जर कॅप्टन आले नाहीयेत तर चिर्ले चॅलेंजर्स संघाला टॉस विन दिला जाईल.
अंतिम पुकार आहे 2 बॉलच्या समाप्ती अगोदर आपण टॉस साठी या लगेच. मयूरजी म्हात्रे दिगोडे यांचं आगमन झाले, त्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. इथे बॉल सोडल्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स. शेलगर टीम तुमच्यामुळे मॅच थांबायला नको ही सूचना मी तुमच्यापर्यंत देतोय, कारण आतापर्यंत सर्व सामने योग्य वेळेवरती सुरू आहेत. आणि शेलगर म्हटलं तर शिस्तीचं पालन त्यांच्या क्रिकेटमध्ये त्यांना चांगलंच ठाऊक आहे. जेव्हा आपण शेलगर नगरीमध्ये जातो बरेचसे नियम पाहायला मिळतात आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पोहोचा. लाऊडली अपील, कदाचित वाईट वाचवायचं होतं आणि अंपायरचा इशारा आलाय लेट पण थेट. इट्स अ व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ऍड केली जाईल. अतिरिक्त धाव. विकेट किपरला कदाचित या गोष्टी ठाऊक होत्या, ते थांबले पाहिलं आणि अंपायरचा जसा निर्णय आला ते त्यांच्या जागेवरती निघून गेलेत. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती 56 धावा. 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 2 बॉल. महेश पोट शेलगर टीमचे कॅप्टन येत आहेत धावत पलत लगेच आता पोहोचा. 2 बॉल शिल्लक राहिलेत. ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल, फुल टॉस बॉल बसून मारलाय. काल परेश ठाकूरने असे फटके खेळले आणि आता बॅट्समन शिवमच्या बॅट मधून आलाय हा बैठक षटकार. डाऊन झाले बॅट्समन, बसले आणि तदनंतर हा फटका मारलाय ढगात. पुन्हा एकदा षटकार. 6 धावेनं 60चा टप्पा ओलांडलाय. रियानी स्पोर्ट्स नावाखाली टीमना मजबूत धाव संख्येकडे वाटचाल. 62 रन्स, 62 धावा. शेवटचा बॉल. ओ इथे देखील काय फटका, आणखीन एक स्ट्रोक, दमदार फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 68 धावा जमा केल्यात आणि या मॅचला जिंकण्यासाठी आता 59 धाव संख्या पूर्ण कराव्या लागतील. अमोल नीरज 11 उल्वे टीमला 69 धाव संख्येचा पाठलाग करायचा. येणारे 30 बॉल 69 धावा. चला ऑफिशियली चिरले चॅलेंजर टीमने टॉस जिंकलाय. चला आपण वळूयात स्वागत कक्षाकडे. निलेशजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. निलेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं. स्पर्धेचे काही नियम आहेत. हे नियम अगदी ओवळेपासून उल्वे रोड परिसरापासून सुरुवात झाली आणि आता ही सुरुवात उल्वे उरण तालुक्यामध्ये सुद्धा झाली. त्यामुळे ऑफिशियली चॅलेंजर चिरले टीमने टॉस जिंकलाय 5 षटक संपण्या अगोदर. त्यामुळं निलेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाटपण सन्मानचिन्ह देऊन निलेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. यांच्या सौभाग्यवती ग्रुपरामच्या चिरले या सदस्य पदावर विराजमान होत्या अशा निलेशजी पाटील. तसेच ॲडव्होकेट नूतनजी पाटील हे इथे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट नूतनजी पाटील यांना देखील विनंती आहे आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. ॲडव्होकेट नूतनजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. पहा महेश पोट शेलगर टीम तुमच्या विपरीत टॉस आहे. आता चिरले चॅलेंजर संघाला टॉस विन दिल्या. काल तर एक ओव्हरचीच कपात केली डायरेक्टली आयोजकांनी, त्यामुळे तुमच्या विपरीत जर तुम्ही वेळेवरती पोहोचला असतात तर टॉस झाला असता. आणि आयोजकांनी आम्हाला सांगितलंय की आता टॉस आपण चिरले चॅलेंजर संघाला विन देतोय कारण कॅप्टन पोहोचले नव्हते. ॲडव्होकेट नूतनजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मोस्ट वेलकम ॲडव्होकेट नूतनजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेची काय एक नियमावली आहे त्या खरं तर आपण लाईव्ह लॉटच्या दरम्यान सांगितलं होतं संयम की पहिली इनिंग संपण्या अगोदर कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे प्रत्येक या संघामध्ये या आयोजनामध्ये जे खेळणारे 40 संघ आहेत आपण वेळेचं बंधन ठेवा असेल आपल्यासाठी. टाइम इज मनी. त्यामुळं वेळेवर उपस्थित राहिले नाही आहेत महेश पोट शेलगरचे कॅप्टन आणि मनीश्री वाल्मिकजी पाटील यांना विनंती आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. वाल्मिकजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल.
चला जरी आपली स्पर्धा असली चॅलेंजर चिरलेटचे सर्व खेळाडू आपण रेडी राहा. ही जशी मॅच संपेल आपण देखील वेळेवर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बघा चॅलेंजर चिरले आपलं आयोजन आहे म्हणजे आपल्याला सूट नसेल. साहेबांनी सांगितलंय की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही क्रिकेटची स्पर्धा ठेवल्या. क्रिकेटची शिस्त लागण्यासाठी क्रिकेटचा चांगला खेळ होण्यासाठी. त्यामुळं वाल्मिकजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. माननीय श्री विनोदजी मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या. माननीय श्री विनोदजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक येणारा पाहुणा आम्हाला देवासमान आहे आणि अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे विनोदजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. नितीनजी मडवी यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गौरवण सन्मान चिन्ह देऊन चला स्पीडअप करा. नावाखाडी वेळेचं बंधन आहे बघा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके टाकायचे अन्यथा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे. तर आपण अतिथी कक्षामध्ये सुदेश माळी उपस्थित आहे. त्यांना विनंती आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. समाधान शेठ माळी यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आर्किटेक्ट इंजिनियर आहेत. येणार आहे खरं तर प्रत्येक पाहुणा आम्हाला देवासमान आहे. पण आज स्वतःची स्पर्धा आहे पण अगदी ते देखील उपस्थित राहिले. त्यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. सुदेशजी माळी यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. नितीनजी मडवी यांच्या शुभ हस्ते आज ज्यांच्या वडिलांचं कर्तृत्व नेतृत्व फार मोठं आहे. सामाजिक क्षेत्र कला क्षेत्र असू दे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील समाधान शेठ माळी यांच्या पावलावर पाऊल टाकून आज सुदेश माळी देखील इंजिनियर राहिलेत आणि त्यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. ज्याप्रमाणे आपल्या वडिलांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये आदरण केलं जाते त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तुमचं नाव असंच मोठं राहू ह्यात तुम्हाला शुभेच्छा. आणि वळतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात अक्षयजी पाटील राबे यांचा आवाज. पहली गेंद के ऊपर एक रन मुकम्मल किया. उसके बाद दूसरी गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई बॉडी के ऊपर टकराने के बाद पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद यहां से आपको 22 के तौर पर लेग 22 के तौर पर 2 ये रन हो चुके हैं इकट्ठा. अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर 23वां रूल है लेग 22 और 22 का. ये दोनों को इकट्ठा करके 23वां रूल इस्तेमाल किया गया इस बार अंपायर की तरफ से. विनोद मडवी साहब की ओर से 2000 रुपए की धनराशि आ चुकी है तो धन्यवाद कहना चाहूंगा. ऑन ड्राइव यहां पे देखने को बड़ा बल्लेबाज से एक रन यहां से इकट्ठा किया जाएगा. 69 रन की आवश्यकता है और वो आवश्यकता पूरी करते हुए ऑन बोर्ड रन लग चुके हैं. 3 रन बिना कोई विकेट गवा. अच्छी शुरुआत धीमी शुरुआत है यहां पे राइट आर्म ओवर द विकेट. लगभग 15 कदमों का फासला तय करते हुए गेंदबाज जड़ में गेंदबाज क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है ना. 2 ही चीजों की रिस्पेक्ट की जाती है क्रिकेट में. एक मतलब सचिन रमेश तेंदुलकर सर और दूसरी मतलब ये यॉर्कर गेंद. और यॉर्कर का यहां से सही से बखूबी यहां पे इस्तेमाल किया जा रहा है. नफी दुली सतिक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करते हुए डॉट गेंद की यहां पे समाप्ति करते हुए शिवम बोकल तारीफ करना चाहूंगा. जिस तरह से 69 रन की दरकार आवश्यकता ये पूरी करते हुए दोनों बल्लेबाज यहां से अच्छी बल्लेबाजी की शुरुआत करते हुए. इस बार ऑफ ड्राइव देखने को मिला. लॉफ्टेड ऑफ ड्राइव वहां पे फील्डर तैनात नहीं. गेंद जाएगी. यस डेफिनेटली गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. आता हुआ ये बेहतरीन तन तनाता हुआ चौका बल्लेबाज के बल्ले से बल्लेबाज है चंदन. आएंगे मैदान की तरफ. बढ़िया इस बार लाइट कट देखने को मिली. गेंद जाएगी पॉइंट की तरफ था. फिर से एक बार आता हुआ बैक टू बैक दूसरा चौका. मैन फ्रॉम चंदन. इस बार चंदन का जलवा यहां पे बिगाड़ते हुए
शुरुआत अच्छी दिलाई है चंदन मडवी ने, बेहतरीन प्रदर्शन यहाँ पे देते हुए 11 रन बिना कोई विकेट गंवाए। अच्छी तेज तर्रार बल्लेबाजी और उतनी खूंखार गेंदबाजी भी चल रही है, पहाड़ जैसी गेंदबाजी और दहाड़ने वाली बल्लेबाजी में तो कहूंगा इसको सराहना करना चाहूंगा चंदन मडवी। जिस तरह से बैक टू बैक 2 चौके, एक चौका लॉन्ग ऑफ की दायरे में, दूसरा चौका डीप पॉइंट की तरफ। पहले ओवर की समाप्ति के बाद 11 रन यहाँ पे बिना कोई विकेट गंवाए, 24 गेंदे, 58 रन की यहाँ से आवश्यकता होगी, 58 रन की रिक्वायरमेंट होगी। वो रिक्वायरमेंट पूरी करने के लिए जिम्मेदारी मयूर पाटिल और चंदन मडवी ने अपने कंधों के ऊपर ली है। पटकी भी गेंद इस बार आसमान में तान दिया है, वहां पे फील्डर तैनात है, नो मैंस लैंड में जाके गेंद गिरेगी। 1 रन मुकम्मल किया, दूसरा भी रन इत्मीनान के साथ दोनों ही बल्लेबाज यहां पे मुकम्मल करते हुए। गणेश जी पाटिल, आप अतिथि कक्ष में आइए, आपका यहाँ पे स्वागत किया जाएगा, सम्मान किया जाएगा। गणेश जी पाटिल, I'd like to invite Ganesh Patil, please come on the stage. इस बार चलेंगे मैदान की तरफ, बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। टिप्पा खाने के बाद यहाँ पे जल्दी से रीड किया गेंद को दाग दिया। इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में आता हुआ, थनथनाता हुआ चैलेंजर ट्रॉफी 2025 का बल्लेबाज के बल्ले से छक्का। काक मयूर अब पाटिल अभी बरसते हुए, रंग में आते हुए, ढंग में आते हुए मयूर पाटिल और चंदन मडवी एक किफायती जोड़ी अपनी टीम के लिए काम करती हुई। फिर से पटके भी ऑन ड्राइव किया, लॉफ्टेड था यहाँ पे ऑन ड्राइव, ये डीप मिड विकेट की तरफ यहाँ पे मोड में कामयाबी हासिल की बल्लेबाज ने। यहाँ पे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन बिना कोई विकेट गंवाए। अमोल नीरज 11 उल्बे टीम। चंदन मडवी ने अगर बैक टू बैक 3 छक्के जड़े तो उनके मामा रितेश पाटिल इनकी तरफ से 3000 रुपए की धनराशि होगी। ये धनराशि इंपॉर्टेंट नहीं है, मैच जीतना इंपॉर्टेंट है। चलेंगे मैदान की तरफ, कलरफुल ब्यूटीफुल क्रिकेट। पटकी भी गेंद इस बार ऑफ ड्राइव किया, गेंद यहाँ पे डीप आपको एक्स्ट्रा कवर की तरफ नजर आएगी। बढ़िया सेंसेबल क्रिकेट इसे कहा जाता है, तकनीकी रूप से काफी सक्षम बल्लेबाज है। एक बड़ा शॉट आने के बाद सिंगल से साथ रोटेशन किया, यहाँ पे साझेदारी पनपती हुई दोनों खिलाड़ियों में। 21 रन बिना कोई विकेट गंवाया, पहले गेंद के ऊपर 2 रन, दूसरे गेंद के ऊपर छक्का, उसके बाद सिंगल। बढ़िया यहाँ पे साझेदारी, काफी बढ़िया ऑपरेटिंग करते हुए हमारे यहाँ पे आई एकवीरा इवेंट, पहली बार मैं उनके साथ यहाँ पे काम कर रहा हूं। इस बार बढ़िया शॉट, यहाँ पे लॉफ्टेड कवर ड्राइव देखने को मिला। मुंबई का मरीन ड्राइव, विराट कोहली का कवर ड्राइव, इस बार इस बल्लेबाज का कवर ड्राइव देखने लायक था। बढ़िया, सुपर से ऊपर। अभिवादन करते हुए फिर से एक बार ले चलूंगा इस बार कलरफुल ब्यूटीफुल इस क्रिकेट के जगत में, दुनिया में, जहां पे 2 टीम एक दूसरे के खिलाफ। आपको रिहानी स्पोर्ट्स नावाखाड़ी बनाम अमूल नीरज 11 उल्बे, 2 टीमों के बीच का ये मुकाबला। 69 रन का पीछा करते हुए अच्छी यहाँ पे शुरुआत दोनों बल्लेबाज ने दिलाई है, मयूर पाटिल और चंदन मडवी। पटकी भी गेंद कान के लेवल से टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। क्रिकेट का दूसरा ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। दूसरे ओवर के बाद टोटल रन संख्या आपको स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगी। यहां पे आपको 25 रन, पहले अभी दूसरे नावाखाड़ी की बात की जाए तो 2 ओवर में 23 आए थे और अमोल नीरज 11 उल्बे टीम के 25 रन। दोनों ही चोर से देखा जाए तो विकेट का जो सिलसिला है वो अभी तक जारी नहीं हुआ है। नो विकेट लॉस, यहाँ पे 25 रन देखने को मिलेंगे। बढ़िया ग्राफ आप देख सकते हो, चैलेंजर ट्रॉफी 2025 चिरले उरन के बीच का ये आपको मैदान देखने को मिलेगा। बढ़िया मैच नंबर 8 आप देख सकते हो, ग्राफ देख सकते हो, काफी बढ़िया। यहाँ पे जिस तरह से शुरुआती टीम ने यहाँ पे रन बनाए उसका पीछा करते हुए अभी ग्राफ थोड़ा ऊपर है। ग्रीन कलर का ग्राफ देख सकते हो आप, येलो कलर का जो ग्राफ है ना वो नवाखाड़ी का है और ग्रीन कलर का जो ग्राफ है ना वो आपको देखने को मिलेगा उल्बे टीम का। बढ़िया यहाँ पे बढ़िया सुपर से ऊपर भाई आप यहाँ पे कड़क ऑपरेटिंग करते हुए एकवीरा इवेंट मतलब ब्रांड है इस टेनिस क्रिकेट में आपको देखने को मिलेगा। 18 गेंदों में 44 रन की आवश्यकता है
अगर आप एग्जाम दे रहे हैं तो आपके माइंड में कैलकुलेशन होना चाहिए, हमारा काम है बताना, लेकिन आपके भी माइंड में कैलकुलेशन होना चाहिए। 18 गेंदे और 44 रन की आवश्यकता। पप्पा मामा पड़घे से हमारे बिलोंग करते, उनके तरफ से भी 3000 रुपए की धनराशि बैक टू बैक 3 छक्के के लिए चंदन मडवी के लिए होगी। टोटल 6000 मिलेंगे 3 छक्के के लिए। यहाँ पे छक्के मारेंगे नहीं मारेंगे आने वाले वक्त में पता चलेगा। 18 गेंदे 44 रन की आवश्यकता होगी आखिर जीतने के लिए। दमखम लगाएंगे। यहां से दोनों मैंडेटरी पावर प्ले यहां से ऑफ हो चुकी है, पाबंदियां हो कम हुए। यहां पे 30 यार्ड जो घेरा है उसके बाहर 5 अतिरिक्त फील्डर आपको नजर आएंगे, एक लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर में। बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन है, वहां पे फील्डर तैनात है। ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, जिस खिलाड़ी के ऊपर 6000 की धनराशि थी उसको यहां से घायल किया। इस बार चारों खाने चित करेंगे चंदन मडवी को। पच्चीस रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। बढ़िया यहाँ पे साझेदारी पनपती हुई आपको देखने को मिली। उसके बाद एक ब्रेक थ्रू चाहिए था, वो ब्रेक थ्रू दिलाया इस गेंदबाज ने, तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा। ऑन ड्राइव किया, बॉडी को अच्छा पोजीशन में लाए थे, टो का इस्तेमाल किया, बॉडी को टर्न किया। बल्ले का फेस देखा जाए तो डीप मिड विकेट की तरफ था, वहां पे गेंद यहाँ पे खेली गई। थोड़ा सा वक्त दिया था, स्लोवर डिलीवरी की थी। कैलकुलेटेड क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है, कभी आपको स्लोवर डिलीवरी, कभी गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल मिलता है। तो ये दोस्तों हरकत करते हुए आज के इस रात की पिच बरकत मिलती हुई गेंदबाज को। टोपी वाले, उल्टी टोपी वाले गेंदबाज आपको नजर आएंगे, राज। अच्छी गेंद, यहां पे डॉट गेंद की समाप्ति होती हुई रिप्ले आप देख सकते हो। एकविरा इवेंट के माध्यम से थोड़ा सा चुके, लगभग विकेटों पे लगने वाली थी गेंद। मयूर पाटिल आप देख सकते हो, सिद्धू आ चुके अभी तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। तीसरे नंबर अजित वाडेकर और राहुल द्रविड़ ने बता दिया कि तीसरा नंबर कितना अहम होता है क्रिकेट में। इस बार ऑफ स्टंप के काफी वाइड जाते हुए याद आई मुझे इयान बोथम की, और उसके बाद इमरान खान, कपिल देव, उन्होंने अपने करियर में एक भी वाइड नहीं डाला, लेकिन इस बार इस गेंदबाज से वाइड आता हुआ राज गेंदबाजी करते हुए 27 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे उल्वे 11 टीम। यहां पे स्विच हिट किया, गेंद को यहां पे डीप मिड विकेट की तरफ दागा जाएगा। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, आता हुआ थन थनाता हुआ चौका बल्लेबाज के बल्ले से। अंपायर इशारों में हमें बताते हुए यह चौका। देखो तो कैसे पोजीशन चेंज किया उन्होंने, भापा कि ऑफ स्टंप के बाहर की लेन थे, उसके बाद उन्होंने अपना स्टांस चेंज किया और यहां से चौका जड़ा। 31 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 14 यहां पे गेंदे शेष है और 38 रन की आवश्यकता होगी। 14 में 38 बनाने हैं। जड़ में गेंदबाजी करने का फैसला लिया तो इंपैक्ट यहां पे विकेटों को छोड़ के था। अंपायर की तरफ से लाउड अपील की थी। 31वां रूल है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, आप आउट दैट बोल के अंपायर से मांग कर सकते हो, अगर आपको डाउट है तो। देगा नहीं देगा वो अंपायर के ऊपर निर्भर होगा। डॉट गेंद की समाप्ति होते हुए बढ़िया यहां पे आप देख सकते हो रिप्ले में किस तरह से गेंद पिचिंग था ना, वो विकेटों को छोड़ के था। अंपायर का सटीक ध्यान है। 18 नंबर के जर्सी में खेलता हुआ मयूर पाटिल, विराट कोहली की याद दिलाई 18 नंबर के जर्सी में खेलते हुए। फिर से एक बार टिप्पा खाने के बाद काटा बदलती हुई गेंद, फिर से स्विच हिट किया। इस बार पहले तो रिवर्स के माध्यम से वहां पे 4 रन मिले थे, अभी स्विच हिट किया। गेंद आपको देखने को मिलेंगे डीप पॉइंट की तरफ, यहां से अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर वाली 12 गेंदें और जीतने के लिए रन की आवश्यकता होगी।
37 रन की आवश्यकता होगी। ये आवश्यकता पूरी करने की कोशिश की जाएगी। रायगढ़ थाना ग्रामीण प्रीमियर लीग 2026 21 मार्च से 28 मार्च तक 2026 तक ये चलने वाली प्रतियोगिता है। तो यहां से पहले नंबर का जो प्राइज है 4 लाख, दूसरे नंबर का 2 लाख और मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर होगी और चैंपियन के लिए बाइक भी दी जाएगी। मैन ऑफ द सीरीज बाइक है तो आप इस प्रतियोगिता में ओनर के लिए 4 व्हीलर है और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है और लकी ड्रॉ भी आपको देखने को मिलेगा। काफी जानदार शानदार ये आपको प्रतियोगिता देखने को मिलेगी। करण अंबाला से लेके कृष्णा सातपुते तक खिलाड़ी इस प्रतियोगिता में आपको देखने को मिलेंगे। जल्दी से जल्दी फॉर्म भरिए और आपका जो नंबर है उसमें लगाइए। विजया लक्ष्मी मैदान, नेरे पनवेल, रायगढ़, इस मैदान में इस प्रतियोगिता का ऑर्गेनाइजेशन किया गया है। मेगा ऑक्शन 21 फरवरी 2025 को ये ऑक्शन होगा। काफी बढ़िया प्रतियोगिता। रायगढ़ ठाणे ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आई एकवीरा इवेंट के माध्यम से इसे आपको ब्रॉडकास्टिंग किया जाएगा और इंस्टाग्राम पेज पे हमारे आई एकवीरा इवेंट ये जो मैचेस होने वाले उसके लिंक यहाँ पे आपको देखने को मिलेंगे। जाइए इंस्टाग्राम पर और फॉलो कीजिए, ढेर सारा प्यार दीजिए। अभी भी आप जो दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं वो भी लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए। भाई मैं तो आज खुश हो गया, बढ़िया क्लैरिटी और बढ़िया आपकी सिस्टम आज यहाँ पे काम करती भी। लगभग 6 साल से इस फील्ड में मैं काम कर रहा हूँ, लेकिन आप जैसी क्वालिटी और क्लैरिटी और आप जिस तरह से डिजिटलाइजेशन आप दिखा रहे हो ना, काफी बढ़िया, सुपर से ऊपर, तारीफ के काबिल। यस, जो रायगढ़ थाना की प्रतियोगिता उसमें डीआरएस भी है, तो ये जो सिस्टम है ना काफी महत्वपूर्ण हो जाती है। फिर से एक बार ले जाऊंगा आपको मैदान में। 32 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर उल्बे टीम आने वाली 12 गेंदे और 37 रन की आवश्यकता होगी। 37 रन इन 12 बॉल्स आपके पास बैलेंस है, उसमें आपको कारनामा करना पड़ेगा। जहां पे भाई चमत्कार होता है ना वहां पे नमस्कार किया जाता है, तो चमत्कार करना पड़ेगा। उल्बे के दोनों बल्लेबाज को आप बल्लेबाज देख सकते हो। 12 गेंदों में 37 रन की आवश्यकता। अमोल नीरज 11 उल्बे टीम को यह जरूरत है। राइटम राउंड द विकेट गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अंपायर ने यहां से जांचा परखा। लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद दिशा से भटके और वाइड पे जाके अटके। अतिरिक्त रन में इजाफा हो जाएगा। 12 गेंदों में 36 रन की आवश्यकता है। हमने बहुत सारे मैच देखे, ये मैच जीत सकते हैं, लेकिन यहां से अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। गेंदबाज भी जीत सकता है, लेकिन अच्छी गेंदबाजी भी चाहिए। लाउड अपील आपको देखने को मिला। 31वां रूल अंतरराष्ट्रीय क्रिकेट का और दैट अंपायर को बताते हुए, लेकिन अंपायर ने मुंडी हिलाई, नॉट आउट। अंपायर को कोई नहीं क्रॉस कर सकता। काफी ये दोस्तों अंपायरिंग काफी महत्वपूर्ण हो जाती है। यहां से डॉट गेंद, 11 गेंदे 36 की आवश्यकता। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। बढ़िया था, जो इंपैक्ट था ना वो बाहर था। फिर से एक बार शफल किया था, थोड़ा सा जगह यहां पे शिफ्ट की थी बल्लेबाज ने और इसके तहत आपको 1 रन मुकम्मल किया। दूसरी की कोशिश, दूसरी रन यहां से इत्मीनान के साथ पूरी की। अंपायर ने सिग्नल दिया कि ये पहुंच चुके थे। जब तक विकेटों के ऊपर गेंद लग रही थी तब तक पहुंच गए थे। बढ़िया यहाँ पे फील्डिंग का एफर्ट्स आप देख सकते हो, जिस तरह से तेजी से गेंद की तरफ पहुंच गए, थ्रो किया और उसके बाद बल्लेबाज मैदान में इस बार बढ़िया कोऑर्डिनेशन यहाँ पे देखने को मिला। दोनों बल्लेबाज में 10 गेंदे और 34 की आवश्यकता होगी। 10 गेंदे और 34 की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज आप देख सकते हो शैलेश ठाकुर वाली गेंदबाजी चल रही थी। इस बार शॉर्ट आर्म पुल गेंद थी, यहाँ पे पुल करने की कोशिश की थी। टिप्पा खाने के बाद अंपायर ने इशारा दिया लेग बाइट्स का। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 23वां रूल और इस्तेमाल करते हुए हमारे अंपायर काफी यहाँ पे अच्छे अंपायरिंग करते हुए सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा। नीरज राणावत सर, शशि मेहर सर, जिस तरह से स्टैंडिंग अंपायरिंग करते हुए इस नाइट की प्रतियोगिता में। ऑन स्ट्राइक बल्लेबाज आप देख सकते हो। बल्लेबाज यहाँ पर लोअर फुल टॉस की गेंद थी, खिलाड़ियों का इस्तेमाल किया। डीप बैकवर्ड स्क्वेयर में यहाँ पे कैच पकड़ा जाएगा। विकेट नंबर 2 मैदान से बाहर होता हुआ
अभी आने वाली यहां से गेंदें होगी 8 गेंदें और 33 रन की आवश्यकता होगी। इस बार तारीफ करना चाहूंगा गेंदबाजों की, नावा खाड़ी के, जिस तरह से जखड़ के रखा है उल्वा 11 के बल्लेबाज को। शुरुआत अच्छी हुई थी, मयूर पाटिल और चंदन मडवी ने दी थी, लेकिन उसको बरकरार नहीं रखा है। मैं पहले ही बोलता हूं जिंदगी में बड़ा होना काफी इजी है, लेकिन बड़प्पन ठिकाना काफी यहाँ पे कठिन हो जाता है। तो आपको देखने को मिलेगा उल्वे 11 और नावा खाड़ी, दो टीमों के बीच का ये मुकाबला। टिप्पा खाने के बाद काफी तेजी से गेंद अंदर की तरफ आती हुई, बढ़िया हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को कोने का इस्तेमाल कर रहे हैं। देखो आप देख सकते हो, टिप्पा खाया, बैट पहुंची नहीं गेंद तक, टूवर्ड द बॉडी गेंद को फिनिश किया, उसके बाद डॉट गेंद की समाप्ति हुई। 7 गेंदें और 33 रन की आवश्यकता। अभी भी मुकाबले में जान फूकी जा सकती है, लेकिन चौकों छक्कों की बरसात चाहिए। ये कोशिश यहां पे कामयाब हुई कि नहीं हुई? यस डेफिनेटली, काउ कॉर्नर के ऊपर से चैलेंजर ट्रॉफी 2025 का शानदार छक्का यहां पे आता हुआ बल्लेबाज के बल्ले से। 6 गेंदें 27 की आवश्यकता। गाड़ी वहां पे किसी ने पार की है, एंट्री पॉइंट है वहां से, तो वहां से हटाइए। सामने जो एंट्री पॉइंट है हमारा, वहां पे ब्रेजा और अल्टो के जो ओनर है वो जाइए आपके कार तक और बाजू में लगाइए, बहुत सारी जगह है। तो दूसरी गाड़ियां आने में यहां से प्रॉब्लम आता है, तो ये प्रॉब्लम सॉल्व कीजिए। अल्टो और ब्रेजा के जो ओनर है, तो आप वहां पे जाइए और गाड़ी को हटाइए। यहां से 6 गेंदें 27 की आवश्यकता। क्या इस बार शिरकाव करेगी उल्वे 11 टीम अपने मुकाबले में? क्योंकि यहां से रन बनते हमने देखा है, मैंने याद आ रहा है मुझे केलोना और दिगाटी की मैच, 6 गेंदों में 38 रन चाहिए थे, वो 38 रन रुपेश म्हात्रे ने बनाए थे। तो इस बार 6 गेंदे और 27 रन बन सकते हैं। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, जब तक आखिर की गेंद फेंकी नहीं जाती तब तक आप बता नहीं सकते। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, यहां से प्रेडिक्शन सब फेल है। यस, पहली गेंद डॉट थी, लेकिन उसने क्या गलती की, नो गेंद डाली, उसके बाद वो छक्का आया था, देखना होगा। 6 गेंदें 27 की आवश्यकता। नावा खाड़ी या उल्वे 11? इस बार ऑन ड्राइव किया, कारपेट को यहां पे आग लगाती हुई गेंद डीप स्क्वायर लेग की तरफ यहां पे आपको देखने को मिलेगी। आने वाली 5 गेंदें, अभी 26 की आवश्यकता होगी। हमारे आई एकवीरा इवेंट के हमारे ऑपरेटर हमसे बातचीत करते हुए बोल रहे हैं कि कल के दिन में शायद डीआरएस सिस्टम यहां पे देखने को मिलेगी आपको। तो यस, लाइए, काफी लाजवाब आपके सिस्टम में आप काम करते हुए बताइए, देना चाहूंगा आपको। इस बार सीना तान के बल्लेबाज खड़ा था, आने तो, लेकिन गेंद यहां पे बल्ले के नीचे से सब परीन डिलीवरी, विकेट के नीचे से गेंद गुजरती हुई, डॉट गेंद की समाप्ति। 4 गेंदें 26 की आवश्यकता। तेज तर्रार गेंदबाज गेंदबाजी मार के ऊपर सक्षम ठाकुर, नाम है सक्षम और काम भी सक्षम करता हुआ अपने टीम के लिए। नावा खाड़ी टीम, ये बड़ा शॉट, कहां पे गेंद गई है समझ में नहीं आ रही है। वहां पे काउ कॉर्नर की तरफ फील्डर तैनात है, कैच पकड़ा जाएगा, लपका जाएगा, शिकंजा में पकड़ा, बिग फिश इन द नेट। विकेट नंबर 3 इज अ डाउन, ऑन बोर्ड रन 43। छब्बीस की आवश्यकता होगी। नए बल्लेबाज जाएंगे इनैट नंबर 5, 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। महेंद्र मडवी, वाग्युली की प्रतियोगिता में एक मैच महेंद्र ने 2 छक्के दाग के निकाली थी, लेकिन इस बार चमत्कार ही बचा सकता है मुझे तो लगता है उल्वे 11 टीम को। आने वाली 3 गेंदें और लगभग 26 की आवश्यकता। दिशा से भटके और वाइट पे जाके अटके। अंपायर अपने स्लो मोशन में बताते हुए कि यह अभी वाइट है। काफी अच्छी अंपायरिंग, सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा स्टैंडिंग अंपायरिंग करते हुए। जर्सी नंबर 04
काफी बड़ा जर्सी नंबर है इस खिलाड़ी का, आप देख सकते हैं ऑन स्क्रीन। इस बार बड़ा शॉट आता हुआ, लेकिन वो भी यहां पे काउ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा। जिस कदमों से आगे गए उस कदमों से अभी पीछे आना पड़ेगा। सक्षम ठाकुर काफी सक्षम गेंदबाजी करते हुए अपने नावा खाड़ी के लिए। एकवीरा इवेंट काफी बढ़िया यहां प्रदर्शन देते हुए लॉप किया है हवा में, कुछ देर तक हवा में गेंद, उसके बाद फील्डर ने यहां पे कैच गवाया। अभी कैच गवाने दो, कैप्टन कुछ नहीं बोलेगा, मालूम है उनको, क्योंकि हम जीत के काफी करीब आ चुके हैं। थोड़ी देर में यहां से जीत हम यहां से दर्ज करने वाले, उसको कप्तान को मालूम है, क्योंकि शेष है इस ओवर की एक गेंद। 444 आप देख सकते हैं ऑन बोर्ड। फिर से एक बार दिशा से भटके और वाइड पे जाके अटके। मैं तो सराहना करना चाहूंगा इयान बोथम, इमरान खान, कपिल देव सर की, उनके करियर में एक भी वाइड नहीं डाला, लेकिन इस ओवर में इस बच्चे ने 2 वाइड डाले। अभी तक सक्षम ठाकुर सीखना पड़ेगा, क्रिकेट की परिभाषा सीखनी पड़ेगी, तब जाके आप अच्छा प्रदर्शन कर सकते हो। इस बार मैच फिनिश होती हुई और यहां से जीत हासिल की है रिहान स्पोर्ट्स नावा खाड़ी टीम ने, बधाइयां देना चाहूंगा। बढ़िया प्रदर्शन आपने किया और उल्वे टीम आपने भी अच्छा प्रदर्शन किया, लेकिन कुछ मात्रा से आप कम पड़ गए, इसलिए सामने वाली टीम यहां से जीत गई। दोनों टीम से यहां से बधाइयां देना चाहूंगा दोनों टीमों के लिए। प्रीत मात्रे, मैन फ्रॉम नावा खाड़ी, उन्होंने बल्लेबाजी करते हुए 15 गेंदों में 34 रन, काफी किफायती पारी खेली और अपनी टीम में 69 रन बनाने में यहां से काफी अहम यहां पे रोल अदा किया। वो है इस बार मैन ऑफ द मैच के हकदार। आइए, आई लाइक टू इनवाइट मिस्टर प्रीत मात्रे, प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट योर मैन ऑफ द मैच अवार्ड। इज द बिगेस्ट अवार्ड इन दिस मैच, क्योंकि आपने काफी बढ़िया प्रदर्शन दिया और इस बढ़िया प्रदर्शन के तहत प्रीत मात्रे को हम यहां से मैन ऑफ द मैच से नवाजेंगे। हमारे अतिथिगण यहां पे हैं, उनके शुभ हाथों आपको मैन ऑफ द मैच दी जाएगी। इसके बाद का मुकाबला उचलला तो आपण पाहतोय 15 चेंडू 34 धावा। सन्मान्य ऍडव्होकेट साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच ने इथे सन्मानित केले जातोय। पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कसं वाटतोय? खूप सुंदर वाटतंय, पहिलीच मॅच होती, पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळले। आयोजकांनी आपल्या संघाला इथे खेळण्याची संधी दिली आणि त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन तर खूपच सुंदर आहे, दादांनी खेळायला संधी दिली त्याच्यावर तर धन्यवाद। नक्कीच आम्ही समालोचन करत असताना आम्हाला पाठून आवाज येत होता की नक्की काय खाऊन आलाय, कारण ज्या पद्धतीने आपण फटकेबाजी करतात नक्कीच आमच्या प्रेक्षकांना इथे ऐकायला आवडेल की नक्की तुम्ही काय खाऊन आलात आज? वांग्याचा भरीत खाल्लेला। अरे भाई होईना बात, चलो आता म्हणजे वांग्याचा भरीत मला वाटते दुसऱ्या खेळाडूंना देखील खाऊन यावं लागेल की अशा पद्धतीचा बहारदार खेळ होतोय, कुठेही जाऊ नका।